वास्तूत काम करताना वास्तू एनर्जी देत असते. जसं आपण पिरियॉडिक काहीतरी करत असतो आणि आजूबाजूचं सेट वातावरण हे तितकंच पिरियॉडिकली करेक्ट त्या काळचं असेल तर आपल्याला ना काही वेगळं उसनं अवसान आणावं लागत नाही की मी त्या काळात आहे. मग मला सांगितलं की ज्या मालकीण आहेत त्या आत्ता नाही आहेत. तर आत्ता काय, तर मला प्रश्नच उभे राहिले सगळे. म्हणजे हे आपण गोष्ट सांगतोय वाड्याची आणि वाड्याच्या मालकीनबाई नाही आहेत, तर हा काय म्हणावा या घटनेला हे कळलं नव्हतं मला 2 सेकंद. कोकणात गेल्यानंतर आजूबाजूला झाडं, तो जो अंधार, ह्या सगळ्या गोष्टी ना जिवंत वाटतात. जे घरसुद्धा असेल ना ते पण आपल्याला जिवंत वाटतं, ते पण आपल्याला बघतंय असं कुठेतरी वाटतं. की फार प्रयत्न करतोय आपण, आपल्याला यश मिळत नाही, तो मेहनत करत राहा ह्यानुसार मेहनत करतोय, पण घर कसं चालवणार हा प्रश्न सगळ्यांसमोर असतो. अर्थार्जन कसं करणार हा सगळा प्रश्न येतो सगळ्यासमोर. इंडस्ट्रीच्या सगळ्या म्हणजे टेक्निशियनपासून कलाकारापासून सगळ्यांच्या समोर उभा राहतो की हे फक्त पुरस्कार, ह्यांना अर्थार्जन जेवायला येत नाही, हे फक्त कलेने भूक भागवतात, असं आपल्याकडे डिव्हिजन केलं जातं. आय एम नॉट अ बिलीव्हर की अशा सगळ्या गोष्टी असतात किंवा नाही, पण ते बिलीव्ह जरी नाही केलं ना तरी तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन, तुमचे हार्टबीट्स, वारा समजा वेगळा असेल, लाईट समजा वेगळे असतील ना, तर ते चेंज होत राहतात आणि त्याच्यामुळे आपले इमोशन्स पण भरपूर चेंज होत राहतात. मी काही भूतांना घाबरत नाही किंवा भूत असतात यावर माझा विश्वास नाही, पण तरीही काहीतरी गूढ एनर्जी निर्माण झालेली की त्या भिंतींना पाहिलं की किंवा ते लाइटिंग जे करायचे ते पाहिलं की असं वाटायचं इथे काहीतरी आहे किंवा रहस्य काहीतरी आहे. मी तरी असं जातो की मी आजपर्यंत सगळ्या गोष्टींना खूप क्वेश्चन केलं की मी क्वेश्चन केलं की हे असं काच असेल, असं का उलटे असेल. भरपूर गोष्टींची भीतीसुद्धा वाटायची, जे आपण म्हणतो ना की भरपूर ब्लॅक मॅजिक म्हणा किंवा गोस्ट्स म्हणा, या भरपूर कथा मी पण कोकणातला मी पण भरपूर काय काय हे केलं आहे. मी नेहमी त्याला प्रश्न केलेले. ज्या पात्रासाठी पहिल्यापासून सगळं डिस्कशन झालं ते सगळ्या शेवटी सापडलं, म्हणजे त्यासाठीचं ॲक्टर सगळ्या शेवटी सापडलं. जेव्हा एखादी गोष्ट अशी डिसिप्लिनने होते ना त्याचा आउटकम पण तितकंच असं एकदम परफेक्ट असतं असं मला वाटतं. साऊथ इंडियन पिक्चर्स ज्या पद्धतीने आहे ना त्याचा प्रेक्षक खरंच लॉयल आहे. ते तमिळ पण बघतात, कन्नडा पण बघतात, ते मल्याळम पण बघतात आणि ते हिंदीही बघतात, ते हॉलिवूडचेही बघतात, पण ते त्यांच्या भाषेत पहिला बघतात. अंगावर आम्ही नाही येत अंधारमाया येणार आहे 30 मे पासून 7 एपिसोड्स आहेत, ते बिंज वॉच करा आणि ते अंगावर घेऊन. छान पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सुरू झाला आहे, गडगडाट आहे बाहेर, शाळेंना अजून सुट्ट्या आहेत, विषयच नाही. ज्या ट्रेलरने धडकी भरवली, जसं मगाशी चैतन्य म्हणाल्याप्रमाणे सगळ्यांना तो ट्रेलर आवडतो, सगळ्यांना वेगवेगळे कॅरेक्टर्स आवडतात, तो साऊंड आवडतो आणि महत्त्वाचं म्हणजे कोकणात शूट केल्यामुळे ते वेगळं प्रेम आहे. त्याप्रमाणे तुम्हाला गणपती बाप्पा आणि बुक आपण देतो. विनंती करतो इम्रावकडे. काल मागच्या सौमित्र आलेले तेव्हा त्यांनी चित्रा पालेकरांचं ते डिलरला देणार होतो मी ना, ते मला पाहिजे. मग त्यांनी ते घेतलं, स्वतःच घेतलं. आधी मी हे दिलं पण नाही, आम्ही पाहिजे स्वतःच घेतलं. डिलर म्हणून मला पण पाहिजे, मग दुसरे मागून ते शेवटी दिलं. जसं शुभंकर म्हणाला की आता फक्त अंधारमाया अंगावर येणार आहे आणि जेवढं मी जाणतो की आपण मगाशी बोललो तेव्हा हे सगळं 1-1.5 महिन्याच्या वेळेमध्ये सगळं जमून आलेलं आहे, सगळी ती भट्टी जमलेली आहे आणि इतक्या वेगाने काम झालेलं आहे. तर नेमकं अंधारमाया हे प्रकरण काय आहे? आता अंधारमाया ही
अंधारमाया ही झी5वरती मराठीमध्ये पहिल्यांदा हॉरर या प्रकारची वेबसिरीज आपण घेऊन येतो आहे. सो झी5 आणि झी मराठी या दोन्ही टीमने याच्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलं, याबद्दल मी त्यांचा म्हणजे आभारी आहे. सेकंड की अंधारमाया, खरं तर ही गोष्ट जे म्हटलं ना की नावातच येतं आहे की अंधाराविषयी, माया म्हणजे प्रेम. तर आणि आपल्याला भीती केव्हा वाटते, जेव्हा आपण जास्त प्रेम करतो. सर ही तशीच आहे की एक सुंदर लाईन आहे आमचे लेखक प्रल्हाद कुडतरकर, ते म्हणतात नेहमी असं की कोकण हा सुंदर आहे दिवसा, पण जसं तिथे अंधाराची छाया पडू लागते तेव्हा तिथे अंधारातले वेगवेगळे खेळ सुरू होतात. सो अंधारमाया ह्या वेबसिरीजची जी कथा आहे ती याच अनुषंगाने आहे, गुंफलेली आहे. सो की एखाद्या म्हणजे अशी गोष्ट असते जी आपल्याला नेहमी भावते, हे वाटते, पण ती किती भीतीदायक असू शकते याचं एक रूपक पण आहे आणि कथा त्याला साजेशी पण आहे. हां नाही, अगदी 1-1.5 महिन्यात असं म्हणजे की त्याची प्रोसेस जी आहे ती आम्हाला खूप कमी स्पॅनमध्ये करावी लागली. बट याची कथा, त्याची डेव्हलपमेंट हे कपिल, प्रल्हाद, झीची टीम आणि आमचे निर्माते शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई, हे सगळे म्हणजे खरं तर ते खूप आधीपासून करत होते काम. मी त्यांच्यामध्ये म्हणजे त्या सर्वानुमते जेव्हा कथेवरती ते त्यांचं एकमत झालं की ही आपण कथा करूया, त्यानंतर त्यांनी मला ॲप्रोच केलं. आणि नाही असं म्हणजे हे माझ्यासाठी मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो खरं तर, पण सुदैवाने आपल्याकडे मराठी सगळेच दिग्दर्शक खूप छान आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे जॉनर्स सांभाळत आहेत, हाताळत आहेत. बरं, आता याच मुद्द्यावरून की अशा पद्धतीच्या जॉनरसाठी सध्या म्हणजे माझ्याकडे खूप प्रोजेक्ट्स येत आहेत. हॉरर आल्यावरती पहिलं नाव जातं आहे त्यामध्ये, त्याचं कारण मला माहीत नाही, कारण मी कधीच तसं घाबरवलेलं नाही आहे. मी सस्पेन्स थ्रिलर केलं आहे, पण हॉरर हे पहिल्यांदा माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं. सो ते नक्कीच चॅलेंज होतं. आणि जेव्हा ही प्रोसेस सुरू झाली त्यानंतर मात्र की शूटिंग एक कमी स्पॅनमध्ये करावं लागलं आणि करणं गरजेचं पण होतं. आणि ते विदिन स्पॅनमध्ये रिलीज करणं हेही तितकंच गरजेचं होतं. झी5ने याच्या आधीही खूप वेबसिरीज केलेल्या आहेत, वेगवेगळे प्रोजेक्ट केलेले आहेत, पण मधल्या काही काळात ते बंद झाले होते. मराठीसाठी खरं तर ते बंद होतं, पण या निमित्ताने मराठीसाठी एक प्लॅटफॉर्म इनिशिएटिव्ह घेतं आहे. तर आमच्या संपूर्ण टीमने पण ठरवलं की नाही, आपणही इनिशिएटिव्ह घेऊया आणि जर एक नवं दालन ओपन होतं आहे तर ते पुन्हा सुरू करूया. म्हणून मग सगळ्यांनी जीव तोडून मेहनत केली आणि प्रोजेक्ट हे कमी वेळेत लवकर येते बाहेर. मुळात आहे ना, आपल्याकडे आहे ना एक आपलं सुदैव आहे की आपण मराठी भाषेत जन्माला आलो आहोत आणि आपल्याकडे मराठी भाषेमध्ये उत्तम दर्जेदार साहित्य आहे. म्हणजे आपल्याकडे नारायण धारप आहेत, आपल्याकडे जी ए कुलकर्णी आहेत, सो असे बरेच लेखक आहेत. सो आपल्याकडे तुंबाडचे खोतसारखी कादंबरी आहे ज्याच्यावरती आपल्याकडे हॉलिवूडमध्ये म्हणजे बॉलिवूडमध्ये आणि आत्ता हॉलिवूडमध्ये चित्रपट बनत आहेत. एवढं दर्जेदार साहित्य असताना ते येत नाही, तशा पद्धतीचं आपल्याकडे येत नाही, हे एक दुःख होतं सतत. सो ही हॉरर करताना हे क्लिअर होतं, म्हणजे फार चित्र स्पष्ट होतं आमचं सगळ्यांचं की आपल्या ज्या आधीच्या साहित्य ज्या कृती तयार झालेल्या आहेत त्यांनी जो लिखाणातनं लोकांच्या वाचनातून आनंद घेताना त्यांना जे फील झालं होतं, आपण त्याच पद्धतीने ही भयकथाच सांगायची. सो आम्ही फार क्लिअर होतो. बरं, सर्वसाधारणपणे मराठी, हिंदी किंवा आपण हॉलिवूड जर असं वर्गीकरण केलं तर बजेटनुसार खूप तफावत असते. मग त्यानुसार काही तांत्रिक गोष्टी असतात ज्या आपल्याला करता येणं पॉसिबल नसतं. पण मराठीचं आत्तापर्यंत कंटेंट हाच हिरो आहे. सो अंधारमायेचा कथा ही त्याची हिरो आहे.
नंतर सगळी पात्र त्यातली, पण कथा ही हिरो आहे. तो आमचं सर्वानुमते म्हणजे कपिलसारखा लेखक म्हणजे या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने या अंधारमायेच्या वेबसिरीजच्या माध्यमातून स्क्रीन प्लेसाठी आला. प्रल्हाद ज्याने म्हणजे रात्रीचं खेळसारखी उत्तम मालिका लिहिलेली आहे आणि त्याचे सीझन्स झालेले आहेत, पण ती मालिका करताना एक वेगळं आव्हान असतं आणि त्याची एक लिमिटेड ठरलेली गोष्ट ठरलेल्या वेळेत ठरलेल्या भागांमधून मांडणे हे एक वेगळं आव्हान होतं. पण त्याची मालिकाही होऊ दे, म्हणजे मालिका न होता किंवा आम्ही ही वेबसिरीज करतो तर ही वेबसिरीज झाली पाहिजे, ह्याचा चित्रपट किंवा मालिका होऊ शकते, हे जे प्रश्नचिन्ह आहेत हे येता कामा नयेत याचं प्रल्हादने उत्तम लिखाण केलेलं आहे. म्हणजे कथेत मांडल्यानंतर उत्तम संवाद लिहिलेले आहेत. सो ती मजा डेफिनेटली वेगळी आहे आणि त्याने जे लिहिलेले संवाद आहेत ते पोचवण्यासाठी असणारी जी टीम आहे ते कलाकार आहेत. सो ती कलाकारांचे आवाज हे खूप मॅटर करत आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. सो प्रत्येक पात्राचं एक म्हणणं आहे, म्हणजे याच्यामध्ये एक 10 पात्र आहेत, त्यातली प्रमुख एक 8 पात्र आहेत. तो ह्या सगळ्यांचं जे आहे ना, प्रत्येक पात्राचं विशेषण त्या म्हणजे पात्ररचना करताना आणि पात्र निवडी करताना आम्ही केलेलं होतं. सो एक एवढं सांगू शकतो की जसं तुम्ही म्हणजे आपल्याकडे रहस्यकथा वाचताना जे तुम्हाला एक व्हिज्युअल येतं किंवा एक भीती वाटत राहते आणि त्यातनं तुम्ही एक वेगवेगळे व्यक्ती प्रवृत्ती विचार बघता पाहता तुमच्यासमोर येतात, ते सगळं अंधारमायेतनं येतं आहे आणि पार्श्वभूमी ही कोकणची आहे. सो कोकणातल्या मातीमध्ये प्रेम आहे आणि अवकाशात एक वेगळा खेळ आहे. सो हे मिश्रणसुद्धा त्यात तुम्हाला दिसेल. शुभंकर आणि ऋतुजा, तुमच्यासाठी दोघं खास कलाकारांच्या दृष्टीने एखादा प्रोजेक्ट आपल्याकडे येणं, तो चित्रित होणं आणि मग नंतर प्रेक्षकांच्या समोर येणं, आणि आता कलाकाराच्या हातात काही गोष्टी नसतात की तो कधी प्रेक्षकांच्या भेटीला येईल, कधी नाही येईल, किंवा खरंच येणार आहे किंवा खूप त्याला वेळ लागणार आहे. या केसमध्ये हे खूप झटापटीने किंवा फास्ट झालं आहे, तेवढं तुम्हाला कल्पना पण होती की तो लगेच प्रेक्षकांच्या भेटीलाही येणार आहे. हे किती सुखावणारं असतं, हा एक पहिला भाग. आणि दुसरा भाग की कॅरेक्टरच्या, म्हणजे दोघांच्या कॅरेक्टरविषयी तेवढा मला सांगा की काय नेमकं तुमच्या दोघांची कॅरेक्टर आहे, काय त्यात तुम्हाला नवीन यावेळेला प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे तुमच्या. एकतर जसं म्हणजे आम्ही येत होतो ना तेव्हा पण आमचं त्याच विषयावर बोलणं झालं होतं की भरपूर प्रोजेक्ट्स काय होतात मग त्याच्यानंतर खूप लोकांना पण माहीत नसतात, आम्हाला पण माहीत नसतात, अशा भरपूर स्टेजेसमधनं तो एक प्रोजेक्ट जातो आणि त्याच्यानंतर रिलीजपर्यंत येतो. सो भरपूर वेळा त्या प्रोसेसमध्येच एवढा वेळ जातो, काही प्रॉब्लेम्स येतात, इंटरनल इश्यूज असतात, भरपूर काय काय गोष्टी असतात ज्यात ऑफकोर्स ॲक्टर्सच्या हातात तर नसतं. पण असं जेव्हा प्रोजेक्ट येतो बाहेर, एवढ्या म्हणजे आम्ही आत्ता केलं आणि इट इज फ्रेशली मेड, सो आमच्या पण डोक्यात तो असतो. आम्ही पण जेव्हा ह्याच्याबद्दल बोलतो, आम्ही प्रमोशन्स पण जेव्हा करतो तेव्हा पण आम्ही त्याच झोनमध्ये असतो, आम्ही त्याच स्पेसमध्ये असतो, आम्ही त्याच माइंडसेटमध्ये असतो आणि त्याच्यामुळे ना इझिली आम्ही अजून पॅशनेटली त्याच्याबद्दल बोलू शकतो, ते लोकांपर्यंत पोचवू शकतो. तर तो एक प्लस पॉईंट तर होतोच. आणि सेकंडली कोणाला खरं वाटेल की नाही, पण एकदा आपण जेव्हा शूट करतो आणि काही समजा 3-4 वर्ष झाली, त्याच्यानंतर आपण जेव्हा ते दाखवतो, समजा काही डिले झालं आहे, तर ना त्याच्यातला फ्रेशनेस निघून जातो. कारण की तो डिरेक्टर पण ग्रो झालेला असतो तेवढ्या वर्षात, फिल्म मेकिंगची पद्धत पण बदललेली असते, कदाचित फिल्म मेकिंगची लँग्वेज बदललेली असते, व्हिज्युअल लँग्वेज बदललेली असते. सो आपल्याला वाटायला लागतं की हे थोडं जुन्या पद्धतीचं वाटतं आहे, किंवा अरे आता तर टेक्निक थोडी बदलली आहे, आता थोडं टेकिंग वाईज काही गोष्टी बदलल्या आहेत, किंवा आता व्हिज्युअल लँग्वेज बदलली गेली आहे, कलर ग्रेडिंग बदललं गेलं आहे, आता अजून थोडे चॅलेंजेस वाढले गेले. सो आता तो जुना वाटतोच. सो जेव्हा हे नवीन आत्ताचं शूट केलेलं पटकन येतं ना, ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट काहीच नाही आहे. आणि ते त्याचसाठी बनवलं गेलं ना, जेवढ्या लवकरात लवकर लोकांसमोर येईल. सो अंधारमाया ही येते म्हणजे एवढ्या पटकन येते. सो ह्याच्यासारखं एक म्हणजे इट्स अ व्हेरी गुड थिंग. दुसरी गोष्ट, मी कार्तिक ह्या नावाचं कॅरेक्टर करतो आहे आणि जसं भीम सर पण म्हणाले की ह्या सिरीजमध्ये भरपूर असे कॅरेक्टर्स आहेत
एक 8-10 कॅरेक्टर्स आहेत, त्यात प्रमुख 8 जवळपास कॅरेक्टर्स आहेत आणि सगळे कॅरेक्टर्स आपल्या घरात असलेले किंवा आपल्या ब्रॉडर फॅमिलीमध्ये असलेले प्रत्येक माणूस जसा असतो त्याचे कॅरेक्टर्स जसे असतात की कुठल्या तरी गावाच्या घराबद्दल त्यांना काय वाटत असतं, त्यांचं काय रिलेशन असतं त्या घराशी. कोणाला काही पडलेली नसते, कोणाला काय तिकडे होतं आहे नाही होतं आहे मला फरक पडत नाही, मी जाणार देवाचं काही गोष्ट असेल मी ते करून कार्य वगैरे करून परत येणार. काही असतात त्यांना खूप आपुलकी असते हे ते. सो अशा प्रकारचे सगळ्या शेड्सची माणसं आहेत इकडे. माझं जे कॅरेक्टर आहे त्याचं एक सरळ एक प्रॅक्टिकॅलिटी आहे त्याच्या डोक्यात. त्याचा माइंडसेट ॲब्सोल्युटली क्लिअर आहे की मला माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी मला शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे. कारण की स्वतःचं असं काही ते एक जो वाडा असतो तेवढाच, पण तो गावात आहे. पण त्याला शहरात त्याला माहिती आहे प्रॅक्टिकली की पुढे जे आयुष्य आहे, माझं फ्युचर जे आहे, माझं बाळाचं फ्युचर जे आहे ते शहरातच नीट होऊ शकतं, बाकी कुठेही नाही. सो त्याचं असं म्हणणं आहे की हे घर आपण विकून आपण शहरात घर घ्यायचं स्वतःचं, तिकडे आपलं आयुष्य हे करायचं. कारण की ह्याच्यात काही आउटकम नाही आहे बाकी कायचं. सो ह्या माइंडसेटने तो आलेला आहे. पण तो आल्यानंतर तिकडचे अजून त्यांची मंडळी भेटल्यानंतर प्लस तो वाडा, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते कसे एकमेकांमध्ये गुंतत जातात, त्यांचे कॅरेक्टर्स कसे क्लॅश करत जातात, त्यांच्यात वेगवेगळे कसे कॉन्फ्लिक्ट्स तयार होतात ना. सो सिरीजमध्ये प्रत्येक हुक पॉईंट जो आहे, प्रत्येक एपिसोड नंतरचा जो हुक पॉईंट आहे ते हुक पॉईंट असे कमालीचे क्लॅशेस आहेत, ते कॉन्फ्लिक्ट्स असे निर्माण केले गेले आहेत ना. सो त्या कॉन्फ्लिक्ट्समध्ये ना प्रत्येक कॅरेक्टरचे एक वेगळेच शेड्स दिसायला लागतात. सो मला ॲक्टर म्हणून हे शेड्स मला कुठेतरी परफॉर्म करता येतात किंवा ह्या शेड्स दाखवता येणार आहे. कारण की आधीच्या प्रोजेक्ट्समध्ये मी रोमॅन्टिक असू दे, कॉमेडी असू दे किंवा सिरियससुद्धा असू दे, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या आहेत. पण भय किंवा आपण भीती, हॉरर ह्या झोनमध्ये मी कधीच नाही गेलो आहे. कारण की मला स्वतःला असं कधी कारण की नेहमी मला हॉरर कॉमेडीसाठी विचारलं गेलं आहे. कारण की अगेन तशा प्रकारे बघितले गेले. पण आय एम व्हेरी मच शुअर की ह्यानंतर हॉररकडे बघायचा भरपूर लोकांचा दृष्टिकोन एक बदलेल की हा बाबा आउट अँड आउट हॉरर पण आम्ही बघू शकतो, आम्हाला आवडू शकेल. आणि ॲक्टर्स म्हणून पण आपण स्वतःला चॅलेंज केलं पाहिजे की नाही मला दुसरं कुठलं जॉनर नाही मिक्स करायचं आहे, मला हॉरर करणार तर आउट अँड आउट हॉरर करणार आणि रिअलिस्टिकली विथ लॉजिक्स हॉरर करणार. सो त्याच्यामुळे आय एम व्हेरी सॅटिस्फाईड ज्या प्रकारचं कॅरेक्टर, ज्या प्रकारची स्टोरी अंधारमाया घेऊन येते. आणि भीम सर तर आमच्यातलं अजून एक चांगले अशा गोष्टी बाहेर काढतात. सो हे तर बघायला मिळणारच आहे. खरंच ही गोष्ट सुखावणारी आहे की केलेलं काम पटकन येतं आहे. आम्ही मगाशीच तेच बोलत होतो की केलेलं काम जेव्हा पटकन येतं तेव्हा एक वेगळा आनंद असतो. आणि झी5चे आभार मानायला हवेत की ते सगळं इतक्या लगेच येतं. आणि मला या प्रोजेक्टच्या बाबतीत जाणवलं की हे मला ना डिसिप्लिन्ड प्रोजेक्ट वाटलं. बरेचदा आपण फ्लोमध्ये काम करतो, आर्ट ही फ्लोची गोष्ट आहे, तर हे प्रोजेक्ट मला खूप डिसिप्लिन्ड वाटलं. त्यांचं प्री वर्क पूर्ण डन होतं, त्यामुळे सेटवर पण सगळं प्रिसाइजली काय शॉट्स त्यांचे डिव्हिजन रेडी होते, सगळं एकदम प्रिसाइजली चालू होतं. कमी दिवसात इतका मोठा स्पॅनची स्टोरी बसवायची होती शूट करून. आणि हॉरर असल्यामुळे टेक्निकलीसुद्धा ते वेगवेगळ्या अँगल्सने शूट करायची होती, अशी नाही की बेसिक एका अँगलने शूट केली किंवा रेग्युलरली शूट करतो तशी. त्यामुळे हे सगळं कमी दिवसात बसवणं खरंच डिरेक्शन टीम आणि बाकी प्रोडक्शन आर्ट आणि सगळेच डिपार्टमेंट इतके इन्व्हॉल्व्ड होते आणि इतके डिसिप्लिनने काम करत होते. इवन ॲक्टर्स पण, आम्ही नाईट शिफ्ट जवळपास 15 दिवस सलग नाईट शिफ्ट केल्या. पण कुणीही म्हणजे थोड्या वेळासाठी क्रँकी झालं तरीही आमच्यात ती जिद्द होती की उजेड यायच्यापर्यंत सगळं संपवायचं आहे, छान करायचं आहे. तर प्रत्येकाने डेडिकेशनने काम केलं आणि मला असं वाटतं ते वेळेत पूर्ण झालं. आणि जेव्हा एखादी गोष्ट अशी डिसिप्लिनने होते ना त्याचा आउटकम पण तितकंच असं एकदम परफेक्ट असतं असं मला वाटतं. असं ते असेल असं मला वाटतं आणि ते आवडेल लोकांना. आणि दुसरी गोष्ट की भूमिका, माधवी कॅरेक्टरचं नाव आहे, जी 7 महिन्यांची गरोदर आहे आणि ती त्या वाड्यात सून म्हणून जाते. वाडा पहिल्यांदा पाहते ती
आणि जसं भीम मगाशी म्हणाला की वेगवेगळे आवाज आहेत, तर ते काय आवाज आहेत हे मला आत्ता बोलताना मी रिकॉल करत होते की अरे हो, खरंच माझा जिव्हाळा आणि मवाळला एक जीव लावणारा आवाज, ह्याचा एकदम कॉन्फिडंट आणि बेफिक्रीवाला आवाज, त्याच्यानंतर गुण्याचा गूढ आवाज, त्याच्यानंतर आणखीन जे कॅरेक्टर्स आहेत ते एक ऑथॉरिटीवाला आवाज, एक घुसमटलेला आवाज, एक अबॅन्डन झालेला आवाज. तर हे सगळे शेड्स आत्ता बोलल्यानंतर एक डोळ्यासमोरून सगळे गेले आणि ह्या वेगवेगळ्या कॅरेक्टर्स फक्त स्टोरी लाईन पुरतं मर्यादित नाही राहिले, ते खरं खरं मला सीन्स आत्ता डोळ्यासमोरून गेले. इवन आपला ट्रेलर गेला तर हे वेगळे वेगळे डिफरंट शेड्स दिसत आहेत प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. आणि अशी वेगवेगळ्या काय म्हणतात विचारसरणीची कॅरेक्टर असलेली माणसं जेव्हा एकत्र एका वाड्यात एका गोष्टीसाठी येतात आणि मग पुढे त्यांचं काय होतं ते खरंच बघण्यासारखं आहे. आणि ज्या पद्धतीने ते शूट केलं आहे आणि स्टोरी टेलिंग केलेलं आहे ते खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे. तर आय होप तुम्हाला ते 7ही एपिसोड्स खूप आवडतील. मी हिच्या गोष्टीला धरून फक्त एक गोष्ट सांगतो आहे की ही गोष्ट आहे ना, प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येक नात्यांमध्ये, प्रत्येक दोन म्हणजे भावंडांमध्ये, वडीलधाऱ्यांपासून ते म्हणजे नवजात येणारं अर्भक असेल, म्हणजे आपण आता जसं तिने सांगितलं की 7 महिन्याची प्रेग्नंट म्हणजे ते आत्ता त्याचं अस्तित्व आहे. सो नवीन येणाऱ्या पुढच्या पिढीपर्यंत अशा सगळ्यांची ती गोष्ट आहे. आणि हे एखादी गोष्ट आपल्याला धरून ठेवते ना, तर ती गोष्ट असते घर. आणि जर का घराने तुम्हाला धरून ठेवलं तर काय होऊ शकतं ते म्हणजे अंधारमाया. नाही, याच्यामध्ये संपूर्ण टीमचा म्हणजे पूर्ण पात्र निवडी करताना पूर्ण टीमचा सगळ्यांचा सहभाग आहे. कारण प्रॉमिनंटली जेव्हा पात्र वाचल्यानंतर, आम्ही जेव्हा स्क्रीन प्ले वाचल्यानंतर कथेत असेपर्यंत आम्ही अजिबात ह्याच्यासाठी असं केलंच नव्हतं. जेव्हा स्क्रीन प्ले रेडी झाला त्यानंतर मात्र प्रत्येकाने आपले व्हिज्युअल्स सांगायला सुरुवात केली की ज्याच्यामध्ये शर्मिष्ठा राऊत, तेजस, त्यामुळे त्यांची क्रिएटिव्ह टीम आणि चॅनलचे जे क्रिएटिव्ह पर्सन्स आहेत म्हणजे कल्याणी इनिशिएटिव्ह मी सांगतो, परत सिद्धव, अजिंक्य आहेत. सो आणि माझी टीम. सो अशा सगळ्यांमध्ये आम्ही एका याच्यावरती आलो आणि प्रत्येकाने की हे पात्र व्हिज्युअल कसं दिसतं पहिलं हे सांगितलं. मला हा ॲक्टर दिसतो, मला हे दिसतं असं नाही, तर हे पात्र असं असेल, हे पात्राचे ह्या डिटेल्स असतील. आणि मग त्यानुसार आम्ही जो फर्स्ट प्रेफरन्स आणि मग स्ट्रॉंग कोण होईल असं करून मग ते सगळं कास्टिंग झालेलं आहे. म्हणजे मी सांगतो की पिहू गोसावी म्हणून ॲक्टर आहे, ती लहान मुलगी जी आपल्याला प्रोमोमध्ये दिसते की कुणीतरी आहे हे म्हणते. सो तिचं आम्ही ऑडिशन्स लहान मुलींचं बरेच हे केलं होतं. पण जेव्हा तिचं ऑडिशन आलं ना तर तिचं फ्रेम बघितलं सगळ्यांचं आलं अरे हीच. मग पुढे ऑडिशन बघायची वेळ नाही आली, एवढं ती परफेक्ट दिसत होती त्या रोलला. आणि जसं तिने ऑडिशनला सुरुवात केली, आवाज आला तिचा इनोसन्स दिसणं, तिचा आवाज, हे सगळं मॅच झालं. सो असं कास्टिंग झालेलं आहे. जे याच्यामध्ये अजून एक खूप महत्त्वाचं पात्र आहे जे आम्ही खूप शोधलं त्याच्यासाठी, पण ते फायनली 2 दिवस आधी, शूटच्या 2 दिवस आधी, सगळ्यात महत्त्वाचं पात्र शूटच्या 2 दिवस आधी सापडलं. म्हणजे आम्हाला तो आर्टिस्ट आमचा फायनल झाला आणि तो कोकणातलाच होता. सो की असं मी म्हणजे ज्या पात्रासाठी पहिल्यापासून सगळं डिस्कशन झालं ते सगळ्यात शेवटी सापडलं. मग त्यासाठीचं ॲक्टर सगळ्यात शेवटी सापडला. मला सगळ्यात आवडलेलं कास्टिंग येते. हां, त्याचं आर्टिस्टचं नाव आहे आरव. मग आता हां, ते पात्राचं नाव सांगू शकत नाही. हां, शूट झालं ते वातावरण सांगा ना मला, नेमकं तिकडे शूट करण्यामध्ये कुठे कोणता वाडा होता, कुठे शूट केलं. तुम्ही म्हणालात की रात्रीचं 15-15 दिवस तुम्ही नाईट शूट करत होता, तेव्हाचं वातावरण, तो खरा अंधार. हां, मी मेजरली त्या लोकेशन सिलेक्शन विषयीचं सांगतो. कारण कोकणात मी रेकी खूप केल्या आहेत. मी मित्रांसोबत खूपदा फिरायला गेलेलो आहे, फॅमिलीसोबत फिरायला गेलो आहे. पण शूटिंग म्हटलं तर माझं पहिल्यांदा कोकणात शूट होतं. तर याच्या आधी जेव्हा रेकीला गेलो ना तेव्हा असं चित्रपटासाठीचं अरे सुंदर कोकण असंच बघत होतो.
आणि आता हॉररसाठी जात असताना की एक भयकथा म्हणून असताना, तर जसं आम्ही सकाळपासून लोकेशन शोधत होतो, तर सकाळी आम्ही सगळे लोकेशन्स बघितले, 1 वाडा 2 वाडा 3 वाडा. पण आपले कोकणातले जे वाडे असतात, जे थोडेसे 1+1 असतात, बसके वाडे असतात वगैरे, तर पूर्ण गोष्ट त्या वाड्यात असल्यामुळे आम्हाला 7 एपिसोड सगळे ते वाड्यात आहेत त्या. तर तिथे खूप जागा हवी होती आणि तो वाडा असा मिस्टिरियस हवा होता की कुठून कुठे जाईल काही कळत नाही लागत, असा तो वाडा हवा होता. आणि तो आम्हाला सावंतवाडीमध्ये एक मुसलमान वस्ती आहे, तिथे काझीवाडा नावाचा वाडा आहे, तो हा वाडा आहे. आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तो ऑलरेडी बंद होता, म्हणजे त्याला त्या गेट गंजलेलं, कुलूप लागलेलं. आम्ही आतमध्ये गेलो, मग तिथे की जो मालक आहेत त्यांनी चावी घेऊन पाठवलेला तो येतच होता. त्यामुळे आम्ही त्या वरांड्यात फिरत होतो. मग तिकडे वरांड्यात एक दरवाजा उघडा दिसला आणि म्हटलं की यार बघून तरी येऊ, म्हणून आम्ही आपले तोपर्यंत आता वेळ घालवला, मग खिडकीतून बघ, ह्याच्यातनं बघ, असं चालू होते. आणि त्या वरांड्यातनं आम्ही आतमध्ये गेलो, तर तिथे खूप सामान आणि पडझड आणि सगळं अडगळ होती तिथे. तर आम्ही जसे आतमध्ये गेलो ना, तर तसंच त्या वाड्याने कॉलिंग दिलं की हेच तुमचं लोकेशन आहे. आणि जशी रात्र सुरू झाली तसं मला कळायला लागलं की अरे ही कोकणात कुठेही शूट केलं तरी आपण ह्या ह्या वेब सिरीजसाठी परफेक्ट लोकेशन आहे. सो जर जे तुम्ही जंगल्स आणि म्हणजे निवती बीच आहे, म्हणजे सुंदर बीच आहे, सुंदर. आम्ही त्याला म्हणजे एका हॉरर आणि भयकथा म्हणून त्याच्यात दाखवतो आहे खरं, पण त्या बीचची भीती वाटेल तुम्हाला ऑनस्क्रीन, पण प्रत्यक्षात ते फारच सुंदर होतं, फार सुंदर. म्हणजे निखळ स्वच्छ निळं पाणी, पांढरी अशी रेत, वाळू आणि बाजूला असलेला सुंदर किनारा अप्रतिम आहेत. मला ना खूप असं वाटतं की आपण जेव्हा समजा मी 3-3:30 वाजता मुंबईत बाहेर पडलो, जरी रस्त्यावर कुणी नसेल तरी आजूबाजूला बिल्डिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, तर आपण रस्त्यावर चालताना आपल्याला भीती फक्त माणसांची वाटते की इकडून कुठला तरी माणूस येईल, इकडून आपल्याला काहीतरी चोरलं जाईल, मारेल, काय लुटलं जाईल, काही या गोष्टीची भीती वाटते. पण कोकणात गेल्यानंतर आजूबाजूला झाडं, तो जो अंधार, ह्या सगळ्या गोष्टी ना जिवंत वाटतात. जे घरसुद्धा असेल ना ते पण आपल्याला जिवंत वाटतं, ते पण आपल्याला बघतंय असं कुठेतरी वाटतं. आम्ही ज्या वाड्यात शूट करत होतो तिकडे जायला ना असा स्ट्रेट रस्ता होता आणि आजूबाजूला काही घरं होती आणि तो एक सेंटरमध्ये असा म्हणजे सरळ जाऊन लेफ्ट घ्यायचा आणि असा कॉर्नरलाच तो असा स्ट्रेट वाडा होता. सो त्या रस्त्यावरून असा तो प्रॉपर दिसायचा. आणि रात्र झाली तर सगळे सेटवरती आहेत, आतमध्ये आहेत, त्या वाड्यात आहेत किंवा त्या जंगलात आहेत. व्हॅनिटीपासून तिथपर्यंत तुम्हाला एकटंच चालत जायचं आहे. तर तो जो रस्ता होता ना तिकडे चालतानाच आपल्याला वाटायचं की कुठली तरी जिवंत किंवा ज्याच्यात जीव आहे अशी गोष्ट किंवा अशी एंटिटी आपल्याला बघते, आपल्याला आजूबाजूला जाणवत राहते. मग ते झाडं असू दे, तर ते आजूबाजूचं जंगल असू दे, का घर पण असू दे, तर ना ते एक ना ती फिलिंग वाटतच असते आणि ती कोकणात भरपूर येते. बरे त्याच्यात काही नसेलही पण ती फिलिंग तुम्हाला आतून जाणवणारच. आणि मी आय एम नॉट अ बिलीव्हर की अशा सगळ्या गोष्टी असतात किंवा नाही, पण ते बिलीव्ह जरी नाही केलं ना तरी तुमच्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेशन, तुमचे हार्टबीट्स, वारा समजा वेगळा असेल, लाईट समजा वेगळे असतील ना, तर ते चेंज होत राहतात आणि त्याच्यामुळे आपले इमोशन्स पण भरपूर चेंज होत राहतात. सो ह्याच्यामुळे भीती, एक थोडंसं मिस्टिरियसनेस आणि जरा आपली चाल पण थोडी फास्ट होतेच, कितीही कोणाला वाटत नसेल तरी. सो अशा प्रकारचा आमचा एक्सपिरियन्स तर असायचाच तिकडे, म्हणजे मला तरी होताच. बाकी सेटवर गेल्यानंतर काय डिरेक्टरची भीती वाटायची की आता आपण कसं यार थोडं म्हणजे असं दबावाच्या खाली कसं काय काम करणार. कुठलाही कलाकार काम करत असताना 4 गोष्टींचं भान ठेवावं लागतं: आंगिक, वाचिक, सात्विक आणि आहार्य. बाकी सगळ्या ॲक्टरच्या हातात असतं, पण जो आहार्य अभिनय असतो म्हणजे सेट, कॉस्ट्यूम, मेकअप, टेक्निकल जी काही गोष्ट असते,
माझं असं म्हणणं आहे, ह्या गोष्टी पण ॲक्टरला ना त्याच्या भूमिकेत शिरायला किंवा काहीतरी एक्सप्रेस करायला कायम मदत करत असतात. तसं या वाड्याने केलं आणि आर्ट डिपार्टमेंटचं खूप विशेष कौतुक, कारण त्यांनी त्या वाड्याला ना एक टोन दिला आहे, कलर टोन. तो इतका गूढ आणि सुंदर होता की आपोआप ते फील येत होतं, सस्पेन्स, गूढ आणि जे काही हॉरर वगैरे जे काही म्हणणं आहे ते त्याच्यात येत होतं. तर मला असं वाटतं आर्ट डिपार्टमेंटने ना त्याच्यात तो जीव ओतला होता आणि ते मेन कॅरेक्टर झालं होतं वाडा, ज्याच्याविषयी ही गोष्ट फिरते किंवा ज्याला धरून ही गोष्ट बांधली गेली आहे. ते जे मेन कॅरेक्टर आहे ते त्याचं दिसत होतं. आणि वास्तूत काम करताना वास्तू एनर्जी देत असते. जसं आपण पिरियॉडिक काहीतरी करत असतो आणि आजूबाजूचं सेट वातावरण हे तितकंच पिरियॉडिकली करेक्ट त्या काळचं असेल तर आपल्याला ना काही वेगळं अवसान आणावं लागत नाही की मी त्या काळात आहे. मग कॉस्ट्युम, ड्रेपरी हे सगळं आपल्याला मदत करतं. तसं सेम इथे झालं. मी काही भूतांना घाबरत नाही किंवा भूत असतात यावर माझा विश्वास नाही, पण तरीही काहीतरी गूढ एनर्जी निर्माण झालेली की त्या भिंतींना पाहिलं की किंवा ते लायटिंग जे करायचे ते पाहिलं की असं वाटायचं इथे काहीतरी आहे किंवा रहस्य काहीतरी आहे याच्यात. सो त्याने ना सोपं गेलं काम करायला किंवा एक्सप्रेस करायला. तर सगळीच डिपार्टमेंट जेव्हा त्यांचं बेस्ट देतात तेव्हा काहीतरी ग्रेट तयार होतं असं मला वाटतं. आणि आय होप हे जे आम्ही मनापासून मन लावून काहीतरी तयार केलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. थेट या गोष्टीवर आमचा विश्वास नाही किंवा तुमचा विश्वास नाही की सगळं होतं, पण देवदेवस की म्हणा किंवा मग अशी जाऱ्याचा पण आम्ही मध्यंतरी उल्लेख करत होतो ते म्हणा किंवा भूत प्रेत म्हणा, आपण शहरात राहतो म्हणून त्याचा कदाचित आपल्याला तितका सातत्याने अनुभव येत नाही किंवा फार गोष्टी तेवढ्या कानावर येत नाहीत. पण अशा प्रकारची गोष्ट सांगताना कलाकाराला त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं असतं शेवटी, कारण का तुम्हाला ते इम्प्रूव्ह करायचं आहे, ते प्रेझेंट करायचं आहे. मग अशा वेळा तुम्ही नेमकं तुमच्या मनधरणी कशी करता किंवा डिरेक्टर आणि तुमच्यात तेव्हा नेमका संवाद काय होतो ते परफॉर्म करताना? हां, म्हणजे मला आता माझ्यासाठी तरी मी जेव्हा अख्खं हे प्रोजेक्ट बघतो ना, तर किंवा कुठलंही असेल, भरपूर अशा गोष्टी असतात ज्याच्यात आपण काही बिलीव्ह, म्हणजे आता समजा काही पॉलिटिकल फिल्मसुद्धा करतात, काही त्यांच्या अजेंडाज आपल्याला त्याच्यावरती भरोसा नसतो किंवा आपले ते बिलीव्स नसतात, बट स्टील वी हॅव टू पुट आवर सेल्व्स इन टू इट. तर तशातलीच ही गोष्ट आहे की कसं तुम्ही तिकडे स्वतःला त्या स्पेसमध्ये आणल्यानंतर की ही माझी स्पेस आहे आणि ही गोष्ट माझी आहे आणि ह्या गोष्टीवर मला पूर्ण विश्वास ठेवावाच लागेल आणि मला त्या दृष्टिकोनाने बघावंच लागेल प्रत्येक गोष्टीला. आणि मी तरी असं जातो की मी आजपर्यंत सगळ्या गोष्टींना खूप क्वेश्चन केलं की मी क्वेश्चन केलं की हे असं काच असेल, असं का उलटे असेल. भरपूर गोष्टींची भीतीसुद्धा वाटायची, जे आपण म्हणतो ना की भरपूर ब्लॅक मॅजिक म्हणा किंवा गोस्ट्स म्हणा किंवा भरपूर कथा, मी पण कोकणातला आहे, मी पण भरपूर काय काय हे केलं आहे. मी नेहमी त्याला प्रश्न केलेले आहेत, मी त्याला क्वेश्चन्स केलेले आहेत शुभंकर म्हणून. पण हे कॅरेक्टर करताना किंवा अशा प्रकारचं कॉन्टेंट करताना मी थोडा कुठे मागे गेलो आणि मी असं झालं, जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं होतं, जेव्हा माझ्याकडे काही प्रश्न नव्हते त्याच्याबाबत, तेव्हा माझी काय फिलिंग होती आणि तेव्हा माझा कसा बिलीव्ह होता. जेव्हा मी ॲक्च्युली लहान होतो आणि तेव्हा माझी काय थॉट प्रोसेस होती. सो आय वेंट बॅक टू दॅट. आणि तेव्हा पहिल्यांदा कळल्यानंतर की असं काहीतरी आहे, तेव्हा आपल्या डोक्यात काय चालतं ना, मी त्या गोष्टी इन्कॉर्पोरेट करायला लागलो. आणि सेकंडली, जसं ऋतुजा पण बोलली की तो सेट जो होता त्याच्या प्रत्येक भिंती, प्रत्येक प्रॉपर्टी, प्रत्येक छोटी छोटी गोष्ट, तिकडचे जिने असू दे, खांब असू दे, मी ना प्रत्येक दिवसाचा एक फोटो टाकायचो, डे 1 डे 2 सगळ्यांना टॅग करून करायचो. आणि मी रँडमली एक म्हणजे खुर्चीचा फक्त फोटो टाकला आहे किंवा भिंतीचा फोटो टाकला आहे किंवा आमच्या एका रूमचा फोटो टाकला आहे, वाड्याचा बाहेरून फोटो टाकला आहे. आणि एव्हरी सिंगल पिक्चर मी काही बोललो पण नव्हतो की कुठल्या प्रकारची सिरीज आहे, काय आहे. मला सगळ्यांनी विचारलं, अरे काहीतरी हॉरर आहे का, काहीतरी हॉरर आहे का, अरे काहीतरी हॉरर येते का. सो सेटच एवढं बोलतं आहे आणि तिकडे गेलं, ती स्पेसच एवढी बोलते. आणि ॲक्टर म्हणून तुम्ही त्या स्पेसमध्ये जर गेलात ना, तर तुम्हाला ते जाणवतंच आणि यू स्टार्ट बिलिव्हिंग. शेवटी आपण पण ह्युमन्स आहोत, आपण किती हे करणार. आणि जेव्हा डायलॉग्स असतात, आपण तसे इमोशन्स आपण जेवढं खरेपणाने करत असतो ना, ते ना ब्रेन आपल्याला त्या झोनमध्ये नेतं आपोआप
की नाही बिलीव्ह इट आणि ते करून स्वतःला पण एक्झॉस्ट करून त्या स्पेसमध्ये ठेवून शेवटी ना बॉडी आपली ना आपला ब्रेन एक बंद होतो, जो रॅशनल ब्रेन जो आपला माणूस म्हणून असतो आणि कॅरेक्टरचा ब्रेन ओपन अप असतो, कारण की त्याच वर्ल्डमध्ये आपण राहतो, त्या स्पेसमध्ये राहतो, त्या साहित्यात राहतो, त्या डायलॉग्समध्ये राहतो, त्या कॅरेक्टर्समध्ये राहतो. सो ते ना कुठेतरी अननोईंगली तुम्ही स्वतःला पुश करत असतात आणि त्या मेक बिलीव्हच्या जर्नीमध्ये तुम्ही ते बिलीव्ह करायला लागता एका पॉईंटला. मी कुठलंही काम करताना किंवा कुठलंही कॅरेक्टर परफॉर्म करताना ना ऋतुजाला बाजूलाच ठेवते, तिला म्हणते तू घरी जा आणि ते पात्र काय विचार करेल हे विचार करते कायम, किंवा माझी कुठलंही पात्र समजून घ्यायची प्रोसेस असते की तिची मेंटल स्टेट काय आहे, तिची इमोट करण्याची पद्धत काय आहे आणि तिचे काय बिलीव्ज असतील. आपली एक बॅक स्टोरी तयार करायची आणि ती अशी घोटायची मनात की ते पात्र कुठल्याही सिच्युएशनला काय रिॲक्ट करेल ते पात्र रिॲक्ट केलं पाहिजे, ऋतुजा बागवेने नाही केलं पाहिजे. आता त्यात जे काही मी घाबरले ती ऋतुजा तशी घाबरतच नाही. माझी कितीही भीती वाटत असेल, काही होत असेल, ते समोर नाही कळणार की मी घाबरले, पण ह्याच्यात ते आउटबस्ट करून ती भीती दाखवण्यात ते माधवीचं काम आहे, कारण ती तितकी काय म्हणतात वल्नरेबल आहे किंवा तितकी पटकन घाबरणारी आहे, नाजूक आहे, त्यात प्रेग्नंट आहे, तर तिची जी वल्नरेबल साईड आहे ती जास्तीत जास्त कशी एक्सप्लोअर करता येईल त्याचा विचार केला. आणि बाकी ह्या टेक्निकल गोष्टी आहेत की प्रेग्नन्सी असेल तर मग त्याचं मॅनरिझम्स काय असतील आणि मग चालणं कसं असेल, बसणं उठणं करताना श्वास कसे असतील किंवा जे काही आहे. आणि माझा जनरल आवाज हा खूप असा कॉन्फिडंट आणि असा एकदम ठाम आहे, पण ती जी व्यक्तिरेखा होती ती अशी लागवी, जीव लावणारी, काळजी घेणारी, तर त्यातला जो एक मवाळपणा असतो, त्या आवाजात एक सॉफ्टनेस असतो, तो कसा येईल ह्याचा विचार केला. सो ह्या बेसिक गोष्टी जे ॲक्टर काम करताना कायम पात्राचा विचार करतो, त्यामुळे. आणि दिग्दर्शक जेव्हा तुम्हाला ब्रीफिंग देतो कॅरेक्टरचं की हे मला असं असं हवं आहे, हे असं असं असेल, ही असं असं रिॲक्ट करेल किंवा हे असं, ते एकदाच सांगितल्यानंतर एकदा डोक्यात फिक्स झालं, फिट्ट झालं की जेव्हा आपण काम करतो तेव्हा एक वेगळं उसणं अवसान आणावं लागत नाही. जसं तो म्हणाला की ब्रेन ऑफ होतो, रॅशनल, तो मग कॅरेक्टर म्हणूनच आपण इम्प्रॉम्प्ट जे काही सुचतं त्या वातावरणात को ॲक्टरशी रिलेट करता करता ॲक्शन रिॲक्शनमध्ये ते खरं. आणि मला असं वाटतं ऑनेस्ट असणं, त्या जे काही मिनटं, 1 मिनटाचं परफॉर्मन्स असेल, जितक्या मिनटाचा सीन असेल, त्यावेळेला ऑनेस्ट जे प्रेझेंट करता येईल तितकं केलेलं जास्त खरं वाटतं आणि भावतं. म्हणजे जेव्हा आपण घाबरू, मी उसणं अवसान आणून पण घाबरूच शकते, पण ते तितकंच पोहोचेल ऑडियन्सपर्यंत का मला माहीत नाही, पण जर मी ऑनेस्ट घाबरले तर ते पोहोचेलच. जर मग मी ते करायचा प्रयत्न नाही केला आणि आतल्यात घाबरले खरं ऑनेस्टली, तर ते पोहोचतंच. उसणं अवसान आणायची गरज नाही आणि मी घाबरल्याची ॲक्टिंग करायची गरज नाही आहे. सो मला असं वाटतं ऑनेस्टी ही प्रत्येकाने कॅच करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती कुठून आली तर ती डिरेक्टर, ती वास्तू, तो ॲम्बियन्स त्याने ती आणली असं मला वाटतं. मला एक सांगावंसं वाटतं आणि आय वॉन्ट की भीम तू प्लीज हे सांगावं, कारण की भरपूर लोकांना माहीत नाही, कारण की ह्या शूटिंगच्या गोष्टी आहेत. भरपूर ॲक्शन सिक्वेन्सेस करताना किंवा क्लायमॅक्स सिक्वेन्सेस करताना आता शूट कसं चालतं भरपूर लोकांना आयडिया नसते की कुठले शॉट कधी घेतले जातात, काही आपण कधीतरी घेतो, असं हे होतं. बट अंधारमाया करताना आम्ही त्याचा क्लायमॅक्स सिक्वेन्स अख्खा तो आम्ही 1 गोमध्ये एक क्रोनॉलॉजीने आम्ही गेलो होतो की जसं चाललं आहे ॲक्च्युअली, जशी गोष्ट चालली आहे तशा प्रकारे आम्ही शूट करत होतो. विच ॲक्टर म्हणून मला पर्सनली एवढं हेल्प केलं आहे ना, कारण की मला ती प्रोसेस कळतच होती त्या कॅरेक्टरची काय होते. मी ग्रॅज्युअली कसं कसं काय काय होतं आहे त्याच्याबरोबर, आणि ग्रॅज्युअली त्याच्या बॉडीली पण कसे चेंजेस होत आहेत, ब्रेथमध्ये काय चेंजेस होत आहेत, त्याच्या मेंटॅलिटीमध्ये काय चेंज होत आहेत आणि इमोशन्स त्याचे कसे फ्लक्च्युएट होत आहेत त्याच्यामुळे, कारण की आम्ही ते क्रोनॉलॉजीमध्ये जात होतो. इट्स हेल्प्ड मी. तर मला खरंच प्लीज तू सांग की वाय यू टूक दॅट डिसिजन आणि काय एकंदरीत ती जर्नी होती, काय प्रोसेस होती. काय आहे की आहे ना, मी म्हटलं ना हॉरर मी पण पहिल्यांदा करत होतो, पण की हॉरर म्हणजे घाबरणं किंवा भीती होणं, दचकणं आणि समोरच्याला फक्त भाव करणं, तर हे नाही आहे. तर ती
आपल्या मनात तयार होते. मग मगाशी तुझा एक प्रश्न खूप छान होता. तर भीती म्हणजे काय, तर भीती म्हणजे आहे ना, एक्स्ट्रीम भीती काय असते, पहिली भीती असते ना आपल्याला की आपण काय बोलतो त्याने समोरच्याला वाईट वाटेल का, मग माणसं नाती दूर जात आहेत, तुटत आहेत का, याची ही भीती आपली जी असते ना, तशीच जी अंतिम भीती असते ती जगण्या मरण्याची भीती असते. सो त्या भीतीला तर कोण पटकन पकडत असेल किंवा मानेवर बसत असेल तर ते भूत ही संकल्पना आहे. सो आणि ती भूत बसतं मानेवर आणि ते तुम्हाला घाबरवतं आणि जगण्या मरण्याचा प्रश्न तुमच्यासमोर उभं करतं, म्हणून त्या लेवलला तुम्ही प्रचंड घाबरता. घाबरता म्हणजे काय, तर तेच आहे दचकता किंवा तुमच्या विचारांनी तेवढा प्रोग्रेस करणं गरजेचं आहे. ह्या कथेमध्ये मी म्हटलं ना, कथा ग्रॅज्युअली डेव्हलप होत जाते. तर ते चॅलेंजेस होतं. मग खरं तर मला जेव्हा मी पहिल्यांदा गोष्ट ऐकली आणि स्क्रीन प्ले ऐकला, जेव्हा स्क्रीन प्ले झाला त्या स्क्रीन प्ले झाल्यानंतर माझी स्वतःची इच्छा होती की एपिसोड 4 to एपिसोड 7 हे वन शॉट करायचे सलग. सो आम्ही त्या अटेम्प्टमध्ये सगळेच होतो की आपण हा करू या का पूर्ण सलग वगैरे, पण ते 22 मिनटाचा सगळा चंक असल्यामुळे एकंदरीत म्हणजे 4 एपिसोड आणि मग तो सगळा त्याच्यात खूप तामझाम पण आहे, हे पण आहे आणि आमच्याकडे तेवढा पुरेसा वेळ नसल्यामुळे आम्हाला ते सलग वन शॉट करता नाही आले, हे दुःख आहे. तर पण डेफिनेटली म्हणजे वन शॉट करण्यासाठी प्रयत्न म्हणून नाही, तर ते वन शॉट करण्याचं कारण हेच होतं की जसं आपण नाटक परफॉर्म करताना एक पात्र करताना ते वाढत जातं, ग्रॅज्युअली वाढत जातं आणि तर जाऊन त्याची भीती पोहोचते, ठेच लागते, आपण त्या तिथपर्यंत पोहोचतो. तर मला हे कुठेतरी जाणवत होतं की जर का आपण हे असं ॲब्रप्ट शूट केलं तर कदाचित जो फायनलचा इम्पॅक्ट आहे तो तितका नाही येणार. सो आणि दुसरी गोष्ट की जरी शुभंकरने मी एकत्र काम केलं आहे, ऋतुजाने मी एकत्र काम केलं आहे, तर मला ते ॲक्टर्स म्हणून माहिती आहे. पण हे प्रोजेक्टच असं होतं की जे म्हणजे आता स्वप्नाली पाटील घे किंवा ओमप्रकाश घ्या, शुभांगी घ्या किंवा अनुप बेलवलकर घ्या, हे सगळे ॲज अ ॲक्टर म्हणून येताना ह्यांनी पण एकमेकांची कामं पाहिलेली असतात. तो एकमेकांना सरप्राईज करण्याचा खरं तर याच्यामध्ये खेळ होता. आणि तो जर का असं ॲब्रप्ट सीन केले असते की आता आपण इथले सीन करतो तर आपण हे करूया पहिल्या एपिसोडचे करूया, मग तिसऱ्या एपिसोड, मग 7व्या एपिसोड, तर जो आत्ता 7 एपिसोड बघताना जो ग्रॅज्युअली एखादी गोष्ट किंवा मनात त्या पात्रांच्या मनात ती भीती तयार होत जाणं आहे ती तितकी नसती आली. सो म्हणून हा घेतलेला डिसिजन होता की आपण ग्रॅज्युअली शूट करत जाऊ आणि आपण म्हणजे आम्ही शूट त्याच पद्धतीने केलं, फक्त ते वन शॉट नाही करता आलं, पण त्याच पद्धतीने सगळं आम्ही केलं. आणि म्हणजे मी खरं तर हे उलटं काम वाढवलेलं खरं तर, की कारण जनरली काय असतं की एक सेट लागला की एका लोकेशनचे तुम्ही शूट करा सलग आणि नंतर तुम्ही दुसऱ्या लोकेशनला जा. तर आत्ता इथे असं होतं की पहिल्या सीनला पण आहे, 5व्या सीनला पण आहे, 10व्या सीनला पण आहे, 12व्या सीनला पण आहे, पण पहिल्या सीनसाठी तुम्ही पहिल्यांदा जा, नंतरच तुम्ही पुढे जा. सो परत ते करणं जे होतं आणि टू बी फ्रँक तितकंसं पुरेसं मनुष्यबळ यासाठी नव्हतं. म्हणजे हे कमी वेळात झाल्यापेक्षा हे खरंच तर कमी बजेटमध्ये सुद्धा झालेलं आहे. पण हे निव्वळ सगळ्यांचे म्हणजे ऑल आर्टिस्ट, ऑल टेक्निशियन्स, म्हणजे मी उल्लेख करू इच्छितो की विनायक जाधव, इम्रान आलम सारखे DOP, सागर डेकनेसारखा आर्ट डिरेक्टर आणि त्याची जी टीम होती ना, आर्टची टीम, सो त्याच्यामध्ये म्हणजे सावंतवाडीतले काही आर्टिस्ट होते सेटिंग डिपार्टमेंटमध्ये, त्यांनी एवढं अप्रतिम काम केलं ना रे. त्यांनी तो मातीचा मातीचं सगळं जे पोटेन्शियल जे आम्ही म्हणतो आहे की वाडा उभा करण्यामागे जे आहे ना, ते त्या कलावंतांचं आणि सागरचं विजन, ह्या सगळ्यांचा तो एक भाग होता. सो त्याला अनुरूप असं प्रकाश योजना त्यांनी प्लॅन केली ती इम्रान आणि विनायकने. सो कॉस्ट्यूम पूर्णिमाताईने केले होते. सो मेकअपची टीम हे खूप खरं तर आव्हानात्मक काम होतं, पण त्यांनी खूप छान पार केलं. आणि म्हणजे मला सांगायचं की पोस्ट टीमविषयी तर मंदार कमलापूरकरने साऊंड डिझाईन केले, कारण शूट करताना
आम्ही सिंग साऊंड केलं आहे, पण तेव्हा युनिट असतात, माझ्या इन्स्ट्रक्शन्स असतात, कॅमेरामनचं असतात, मागे आम्हाला काही इफेक्ट्स तयार करायचे आहेत, ते भले धूर तयार करायचं आहे, हवा तयार करायची, त्याचे आवाज असतात. तर याच्यावरचं साऊंडवरचं म्हणजे ऑन लोकेशन साऊंड संतोषने जो काय पकडला आर्टिस्टचा, आम्ही माझ्यामध्ये 5% फक्त डबिंग केलं आहे, म्हणजे अदरवाईज सगळा ऑन लोकेशन साऊंड आहे. सो तो आहे आणि तो वापरला, उत्तम रीत्याने वापरावा. कारण हॉरर म्हटलं की आपण सगळ्यात म्हटलं ना की आवाज खूप मॅटर करतो. जसं आम्ही कास्टिंगला केले, ते मंदार कमलापूरकर म्हणजे ज्यांना आपण राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्रिज्या या फिल्मसाठी. सो आम्ही हट्ट केला ते हवेत म्हणून आणि ते आलेसुद्धा. आणि तर हे डिझायनिंग जे झालं, BGM सुयश केळकर आणि ओमकारने जे केलं की काय तुमच्या आजूबाजूचा श्वाससुद्धा एक संगीत असतो, तो सुद्धा इथे भरला गेलेला आहे. आणि ह्या सगळ्याचं जे आउटपुट स्वरूपात जे बाहेर पडतं आहे ना, ते हे सगळं जे आहे ना अंधारमायाच्या निमित्ताने बरं कमी वेळात केलं, पण हे जसं आम्ही हे खूप गरजेचं होतं, हे प्लॅन नाही करणं तरच ते पॉसिबल होतं. म्हणजे आमची आधीची प्रोसेससुद्धा, कारण जेव्हा करायचं ठरलं तेव्हा ठरलं की ते लवकर शूट करायचं, तो आम्हाला लिखाणातसुद्धा रात्री करावं लागलं, शूटसुद्धा रात्री केलं. आणि त्यानंतरसुद्धा आमचं पोस्टचं अख्खं काम, म्हणजे मी आज पहाटे 6 वाजता घरी गेलो आहे आफ्टर 40 days, सॉरी परत. पण हे रात्रीचं झालं आहे, पण हे सगळं म्हणजे प्रॉपर प्लॅनिंगने झालं आहे, त्याच्यामुळे हे कमी वेळेत शक्य झालं. आणि सगळ्यांनी पूर्ण वेळ आणि पूर्ण प्रामाणिक प्रयत्न, ह्या 2 गोष्टींमुळे अंधारमाया हे सक्सेस बघतो आहे. सो आम्हालाही होतं की कसं होतं आहे, काय होतं आहे. पण जेव्हा त्याचा फर्स्ट लुक आम्ही बघितला आणि नंतर ट्रेलरसाठी आम्ही तयार झालो, तिथे आम्हालाच कॉन्फिडन्स होता की आपण एक छान पद्धतीच्या लेवलपर्यंत आपण एक पातळी गाठलेली आहे. सो आता पुढे 7 एपिसोड कसे आहेत आणि तुम्हाला कितपत ते भीतीदायक वाटत आहेत, भयपट वाटत आहेत, ते पात्र तुमच्या आतमध्ये किती येत आहेत आणि ते सगळे तुम्ही त्यांच्याबरोबर ग्रॅज्युअली किती इन होत आहे, ही इन प्रोसेस येत आहे, हे सगळं तुम्हीच आम्हाला फीडबॅक द्या. नाही, प्रश्नच नाही. आणि या वेब सिरीज आहेत, हल्ली दिवसभर लोक काम करतात, रात्री असं होतं की पहिल्या की 10-11 वाजता टेलिव्हिजन बंद होतं. सो मोबाईल आल्यापासून आणि वेब सिरीज आल्यापासून रात्रीच्याच बघतात. सो डेफिनेटली अंधारात बघताना अजून मजा येईल. शेवटच्या टप्प्यात आमची CCRची टीम आहे, जे सध्या कॉलेजमध्ये शिकतायत आणि ते लिखाणही करतात मठासाठी. तुमचे एक प्रश्न घेऊ, तुमचं नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. मी समीक्षा राणे, डहाणूकर कॉलेजमधून आहे. माझा हाच प्रश्न आहे की ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे, तर मग वैयक्तिकरित्या प्रेक्षकांच्या तुम्हाला अशा कोणत्या प्रतिक्रिया आल्या ज्या खूप छान वाटल्या? छान वाटलेली ही गोष्ट आहे की सगळे हे अॅक्नॉलेज करत आहेत की चांगला जर कॉन्टेंट असेल तर लोक ते बघणारच आणि तेवढ्या इंटरेस्टने बघणारच. मग त्यांना नाही फरक पडत की ते कुठल्या लँग्वेजमधलं आहे. आता सबटायटल्स आणि त्याच्यानंतर डबिंग या सगळ्यामुळे लँग्वेज बॅरियर हे राहिलेलं नाही आहे. तर वेगवेगळ्या भाषिक म्हणजे वेगळ्या हिंदी भाषिक असतील किंवा काही पंजाबमधले असे वेगवेगळ्या जागेतून आम्हाला जेव्हा रिस्पॉन्स येतो किंवा रिॲक्शन येतात की येस दिस इज इंटरेस्टिंग आणि हे पण आम्हाला बघावंसं वाटतं आहे, तर तिकडे असं वाटतं की आपण कुठे फक्त एकाच लँग्वेजच्या लोकांना टार्गेट करत नाही आहोत किंवा त्यांनाच फक्त आम्ही केटर करत नाही आहोत. ते सगळ्यांना तिथपर्यंत तसंच पोचतं आहे, कारण की कॉन्टेंट खूप रिलेटेबल आहे आणि तो तेवढा ग्रिपिंग आहे. सो हे आर्टिस्ट म्हणून खूप चांगलं वाटतं की आपण फक्त आम्ही मराठी माणसालाच फक्त एंटरटेन करतो आहेत अशातली गोष्ट नाही आहे. सगळे लोक तेवढ्याच प्रकारे एंटरटेन होणार आहेत, कारण की फिअर इज एव्हरीवेअर अँड विदिन एव्हरीबडी. जेव्हा कुठलंही काम येतं तेव्हा पर्सनली सगळे तुझं काम छान झालं आहे, तू छान दिसतेस, तू हे ते असं करतात. ह्या वेळेला सरप्रायझिंगली पर्सनल मेसेज कमी आले आणि सिरीज खूप कमाल वाटते, हे खूप एक्साइटिंग आहे, हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर मला अचानक असं झालं की मी एका कमाल प्रोडक्टचा भाग आहे, हे खूप माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि
ऑब्व्हियसली पर्सनल एक अजेंडा असतोच की माझं कॅरेक्टर काय वगैरे वगैरे वगैरे, पण ह्या प्रोडक्टची किंवा ह्याची गोष्टच इतकी सुंदर आहे आणि डिरेक्शन इतकं छान आहे की असं वाटतं ना आयुष्यात चला एक आता हे प्रोडक्ट आहे जे मी सगळ्यांना काय म्हणतात प्राऊडली दाखवू शकते की ही सिरीज बघा माझी. माझं नाव गंधर्व ठोंबरे. माझा प्रश्न तुमच्यासाठीच आहे की रात्रीचा खेळ झाल्यानंतर एक मराठीमध्ये चांगला हॉरर कॉन्टेंट बघायला मिळतोय, तर मराठीमध्ये हॉरर कॉन्टेंटची कमी काय असं तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे? नाही, त्याची कमी आहे बिकॉज आपल्याकडे तसे प्लॅटफॉर्म नाही आहेत. सो ते प्लॅटफॉर्म केव्हा होतील जेव्हा आपण प्रेक्षक म्हणून किंवा ओव्हरऑल सगळे प्रेक्षक म्हणून जेव्हा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जॉनरकडे लोक वळतील. सो आपल्याकडे लाट येते, कॉमेडी आली की कॉमेडीची लाट येते, लव्ह स्टोरी आली की लव्ह स्टोरीची लाट येते. सो आत्ताही हॉरर अजून एक चित्रपट पण येतो आहे, अजून 1-2 वेबसिरीज आणि चित्रपटांचं प्लॅनिंग पण चाललं आहे, हॉरर कॉमेडी पण येते. पण ही लाट या अनुषंगाने मी म्हणणार नाही आत्ता हॉररची, कारण हॉरर हा तुम्ही लव्ह स्टोरीचे पिक्चर चालू असताना पण आलेले आहेत आणि ते वर्कआउट झालेले आहेत आणि ते लोकांना ग्रिपिंग करतात. जसं खूप छान म्हणाला की फिअर इज एव्हरीवेअर, तर तसं ते हॉररच्या बाबतीत आहे. मराठीच्या बाबतीत म्हणजे एक प्लॅटफॉर्म, दुसरे प्रेक्षकांना आवडत असले तरी आपल्याला ग्लोबल चॅलेंज आहे की जगभरातला सगळा कंटेंट मराठी प्रेक्षक बघतात. सो मराठी प्रेक्षक तेवढे ॲडव्हान्स आहेत. सो त्यांना आत्ता आपल्याला मराठीमध्ये कंटेंट देताना तो त्या लेवलचा द्यावा लागणार आहे. सो त्यापर्यंत पोचण्यासाठी आपल्याकडे काही म्हणजे बऱ्याचदा निर्माते धाडस करत नाहीत. सो माझी खात्री आहे की जेव्हा तुम्ही अंधारमाया बघाल तेव्हा कुठेही आपण एक ग्लोबल कंटेंट मिस करत नाही आहोत. म्हणजे त्या लेवलचा हा झालेला आहे. हे माझंच प्रोडक्ट आहे आणि त्याच्याबद्दल मीच बोलणं, पण हा आत्मविश्वास आहे ह्या प्रोजेक्टवरचा, म्हणून मी हे बोलतो की ह्याने जसं सांगितलं की आपण तमिळ फिल्मला जास्त वेटेज दिलं, मल्याळम फिल्मला देतो, कारण ते वेगवेगळे विषय हाताळतात आणि ते वेगळ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने ते विषय पोचवतात. तर सेम आता हे अंधारमायातनं आम्ही करतो आहे. सो याच्यानंतर नक्कीच निर्माते पण प्लॅटफॉर्म पण हॉररच नाही तर वेगवेगळे जॉनरसुद्धा मराठीत येतील. माझं नाव भरत नंदन आहे, मी सीएससी कॉलेजमध्ये शिकतो. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की जसं आता ट्रेलरमध्ये आपण बघितलं की लोक मुंबईतनं येतात, काहीतरी त्यांचं पूजाविधी बाकी असते, तर अशी स्टोरी कुठली एंटिटी आपल्याला बघायला मिळेल. जसं हिंदी सिनेमामध्ये आजकाल जेवढे पण हॉरर असतात प्रत्येकात एंटिटी खूप वेगवेगळे, असं काय आहे काय सिरीजमध्ये? हे आता सिरीजमध्ये काय आहे हे बघण्यासाठी तुला झी5 सबस्क्राईब करायला लागेल. ओके, पण डेफिनेटली ती असल्याशिवाय आम्ही करणार नाही. आणि ती सांगणं म्हणजे आपणच केलेल्या कामावर पाणी फिरणं आहे. तर डेफिनेटली तू बघ. अजून एक प्रश्न आहे की आता जसं एक दरवेळेला असतं की हॉरर आपण करतो तर काही ना काहीतरी सेटवर घडत असतं, काही दिसलं, काही झालं, तर असं काही घडलंय का? अच्छा, ते हो म्हणजे एक म्हणजे ह्याने एक रिक्षा फिरवली आहे. पण हां, एक सत्य घटना सांगतो की ज्या वाड्याविषयी जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं पात्र आहे वाडा, तर त्या वाड्यामध्ये आम्ही शूटिंग करत असताना त्या वाड्याच्या ज्या मालकीण आहेत त्या रात्री 12:30 वाजता वगैरे मला एक जण आलं, म्हटलं की या बाहेर या जरा शूटिंग थांबवावं लागणार आहे. आम्हाला कळलं नाही, आता शूटिंग सुरू झालेलं आहे आणि माझ्या ते 4-5वा दिवस होता दुसरा. तर ते असं सगळं होतं आणि मला बाहेर या आणि सगळे सेटवरती होते आणि मला सांगितलं की ज्या मालकीण आहेत त्या आत्ता नाही आहेत. तर आत्ता काय, तर मला प्रश्नच उभे राहिले सगळे. म्हणजे हे आपण गोष्ट सांगतोय वाड्याची आणि वाड्याच्या मालकीनबाई नाही आहेत, तर हा काय म्हणावा ह्या घटनेला हे कळलं नव्हतं मला 2 सेकंद. पण आता त्याच्यानंतर त्या जागी मी ज्या जागी उभा होतो तिथे मला संपूर्ण युनिटला घेऊन त्यांना सांगणंही गरजेचं होतं, कारण ते जर का नंतर कळलं असतं तर खूप रूमर्स उठले असते. तर सगळ्यांना बोलवलं आणि आम्ही श्रद्धांजली वाहिली. पण मी म्हणतो आहे की लोक असं म्हणतात की बघा आता त्या काय होतं आहे, म्हणजे आता असं घडलं आहे तर आता काहीतरी घडायला सुरुवात होईल. पण मला असं वाटलं की त्यानंतर उलट त्यांनी आशीर्वाद दिले आम्हाला. त्या आम्ही श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्या आमच्यासोबत आहेत आणि आमचं शूटिंग आनंदाने बघतायत. असं एक
कायम पॉझिटिव्ह वाटत गेलं. सो आणि दुसरी रिक्षा ह्याने आधी फिरवली, म्हणजे हे सगळं झाल्यावरती की लोकांच्या मनात काहीतरी होऊ नये असं वाटण्यापेक्षा भाऊंनी कमाल केलीच आहेत. रामनारायण रोहिया महाविद्यालय संयुक्त महाविद्यालय, आता वेगळं झालं नाही. एनिवे, तर आम्ही काझीवाडा म्हणून त्या वाड्यात शूट करत होतो. त्या याचं लोकेशनचं एक वैशिष्ट्य होतं जे आम्हाला माहीत होतं, मला प्रोडक्शनला, जे आम्ही लपवलं होतं. हां, त्याच्याविषयीची गोष्ट आहे. भारतीय नागरिक म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या कशा पार पाडावे ह्याचा मी फार अभ्यास करतो. एकट्यात असताना त्याचा मी फार विचार करतो आणि मला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा मी ते पार पाडेनच ह्याची मी खात्री घेतो. तर आम्ही जिथे शूट करत होतो तो काझीवाडा, तो अख्खी तिकडे राहणारी सगळी लोक हे मुस्लिम अख्खा तो एरिया होता आणि तिकडे आम्ही शूट करतो आहे तर मागे भरपूर मोठी अशी जंगल जागा होती आणि आम्ही जंगलाचं अख्खं शूट त्या वाड्याच्या मागेच केलं. तर माझं शूट वगैरे झालं. आम्ही 2-3 रात्र तिकडेच होतो. झालं म्हटलं आता जाऊन जरा बाजूला बसूया. तर तिकडे काही ते लहान पोरं आमच्या सेटवरती आहे, त्यांचे आईवडील वगैरे बसलेले, त्यांच्याबरोबरच बसलो मी. तर तिकडे एक आजी आजोबा आले, जे शेजारी राहायचे ते, आणि आले आणि चाचांनी मला विचारलं की क्या क्या चल रहा है इधर. मतलब शूटिंग चल रहा है. अच्छा, क्या है पिक्चर वगैरह. बोले नहीं वेब सीरीज़ है. अच्छा, मतलब वो ऐसा फ़ोन में. हाँ, मतलब फ़ोन में देखोगे मस्त पैकी एकदम रोज़ रात को फ़ोन में 30 मई से देखते रहो ZEE5 पे. अच्छा, एक मध्ये इंटिग्रेशन नको का, नाहीतर त्यांना असं वाटेल काय करत आहेत तो बसलाय तिकडे. हाँ, लाइक करो, तुम सब्सक्राइब करो, कोई टेंशन नहीं है. ZEE5 रहेगा मराठी में, बाद में हिंदी भी डब होने वाले, सब होगा, आप टेंशन मत लो. अंधार माया नाम है. बोले अच्छा. फिर क्या है, मतलब कॉमेडी वगैरह. मतलब नहीं हॉरर है. बोलता हाँ बराबर है, इधर कर रहे हो तो हॉरर ही होगा. मतलब चाचा क्या बोला आपने. बोले नहीं, इधर करे तो हॉरर ही होगा. मतलब क्यों ऐसा बोल रहे हो. बोले हाँ, अभी कब्रिस्तान में शूट कर रहे हो तो हॉरर ही होगा ना क्या. बोले ये कब कब्रिस्तान क्या बात कर रहे हो. बोला हाँ, ये तो 150-200 साल पुरानी कब्रिस्तान है, आप यहीं पे शूट करोगे तो वो तो होने ही वाला है. तर तेव्हा मी भारतीय नागरिक म्हणून माझी जबाबदारी पार पाडली. आणि कसं आहे ना, आता समजा जंगलात समजा लोक चालत असते आणि समजा काहीतरी पाहायला लागलं तर उगाच ते हात टाकणार, काहीतरी कवटी वगैरे येणार. तर त्याच्यापेक्षा आपण आधीच त्यांना सांगावं की कसं काही लागलं तर तिकडे काही उचलायला वगैरे जाऊ नका. ती फांदी नसावी, तो हात असावा, फिमर असावं, काही असावं. सो त्याच्यामुळे ही भारतीय नागरिक म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडली आणि त्या लोकेशनवरनं निघून गेलं. आता काय आहे ना, चांगल्या गोष्टी करायला गेल्या तर त्याचे एक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. सो असं आहे, सत्य हे कटू असतं आणि फार लोकांना ते पचत नाही. अंधारात ठेवायला लागतं. तर अंधार माया बघा तुम्ही ZEE5 वरती 30 मे पासून. माझं नाव सानिया कदम आणि मी आता रिसेंटली मुरुड वाणिज्य महाविद्यालयामधून ग्रॅज्युएट झाली आहे. तर ट्रेलरमध्ये सिनेमॅटोग्राफी खूप अप्रतिम दिसत होती आणि तुम्ही आता त्रिजाचाही उल्लेख केला, त्यातही सिनेमॅटोग्राफी खूप छान होती. तर तुम्ही काही स्पेशल टेक्निक्स किंवा काही असं नवीन युनिक काहीतरी सिनेमॅटोग्राफी वाईज काही केलं आहे का जे तुम्ही सांगू शकता. मी म्हटलं ना की प्लॅन जेव्हा होता ना की 4 ते 7 एपिसोड सलग वन शॉट करायचे आहेत, त्यावेळी म्हणजे रिअल लोकेशन विथ ऑल आर्टिस्ट नाटकासारखं तुम्हाला अख्खं डिझाईन करायचं आहे आणि ते परफॉर्म करायचं आहे आणि विथ एवढ्या क्वांटिटीने. तर तिथे खूप झालं की तेव्हा काहीतरी आपण वेगळं कॅमेरा वापरूया किंवा 2 कॅमेऱ्यांचं मर्जर करून काहीतरी ॲट अ टाईम करूया. पण ते लोकेशन असं होतं की त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथे तांत्रिकदृष्ट्या आम्हाला काही करू शकत नाही, जे काय करायचं आहे तुम्हाला ते तुमच्या टॅलेंटवर करा. त्यामुळे की जे
वेब सिरीज, उत्तम वेब सिरीज आणि चित्रपटासाठी लागणारे जे टेक्निकल बाबी ज्या असतात ना त्यांचा आम्ही वापर जास्त केला. आणि जसं मी साऊंड डिझाईनचं विशेष सांगितलं तर की कॅमेरा वर्क व्हिज्युअल्सला जे फ्रेम अपेक्षित होत्या ना त्या केल्या. पण एक फक्त अट्टाहासाने आमचं होतं की हॉरर म्हणून जो आपल्याकडे एक उभं राहताना पहिलं की गूढ सगळं लाईटिंग करा, मग ते सस्पेन्स करा आणि खोटं धक्कातंत्र हे करायचं नाही, हे स्पष्ट होतं. त्यामुळे जशी आमची पात्र खरी आहेत तसं टेक्निकलीसुद्धा कुठेही खोटेपणा जो आहे तो आम्ही अवॉइड केला. कारण ही गोष्ट मातीतली आहे, मातीतल्या माणसांची गोष्ट आहे, तर ती प्रामाणिकपणेच सादर करायची हे आमचं स्पष्ट होतं. आणि त्यात म्हणून म्हटलं नाही मी की तिथल्या संदेश म्हणून जो पोरगा होता त्याने अप्रतिम त्या सगळ्या वाड्याला मातीचा टच आणला, त्याने फील दिला, त्या वास्तू उभ्या करा. तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलं असेल एक समाधी आहे, हां, तर ती समाधी आम्ही उभी केलेली आहे. सो त्याचा दिवा हा सुद्धा थर्मोकॉलचा आहे जो तुम्हाला दगडाचा वाटतो आहे, बट हे त्या संदेशचं टॅलेंट होतं. तुम्ही बऱ्यापैकी जर तुम्ही आता जेव्हा तुम्ही वेबसिरीज बघाल ना तुम्हाला जाणवेल की आहे ना की भिंतीमधून सुद्धा माती जास्त रिॲक्ट करते आहे. सो जसं तो म्हणाला की ते जिने आणि हे आहे ना ते चांगल्या अवस्थेत आहेत. म्हणजे त्याची जर पोझिशन बघितली तर अजून एक 50 वर्ष, म्हणजे तो वाडा जवळपास 125 वर्ष वगैरे जुना आहे आणि तो अजून 50 वर्ष त्याला काय होणार नाही असं त्याचं ते त्यातले लाकूड आहे, त्याच्या मेन सगळ्या बांधणी आहे, त्याचं हे आहे अख्खं घर, तर ते हां मजबूत आहे. पण त्याच्यातनं तो जो टेक्स्चर बाहेर काढायचा होता ना, बरं की कोकणातलं घर म्हटल्यावरती आपल्याकडे असं बैठं जे आपण काकस्पर्शमध्ये बघितलं आहे किंवा अशा पद्धतीने बघितलं असंच व्हिज्युअल होतं. सो आम्हाला हे पण एक चॅलेंज होतं की अशा पद्धतीचा वाडा कोकणात आहे आणि तो मुळात आहेच, पण आपल्याला ते व्हिज्युअलच नाही आहे की कोकणात अशा पद्धतीचा वाडा असतो, घर असताना असं एक जागा असू शकते. सो ते मात्र डेफिनेटली आम्ही आणण्याचा, जपण्याचा आणि ते लोकांपर्यंत तसाच आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ऑनेस्टली ना मला ना भरपूर लोकांचे हे आले, कमेंट्स आले की भाई लाईटिंग कमाल वाटतंय, काही जबरदस्त वाटतंय, हे सगळ्या गोष्टी. आम्हाला माहिती आहे किती मिनिमलिस्टिक गोष्टीमध्ये हे अख्खं लाईटिंग आणि सगळ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणजे त्या दिवशी मला आम्ही एका लोकेशनवरती शूट करत होतो आणि मी लाईटवाल्यांना विचारलं आपण काय काय यूज करतो आहे. तर तेव्हा ज्या ज्या गोष्टी आता मी सांगणार नाही कारण की ती टेक्निकल गोष्ट आहे आणि आय फील ते कॅमेरा आणि लाईट डिपार्टमेंटचं त्यांचं क्रेडिट आहे की हाऊ दे मॅनेज्ड एव्हरीथिंग. पण कोणाला सांगितलं ना टेक्निकली की हे एवढ्या मिनिमलिस्टिक गोष्टीत केलं आहे तर त्यांना खरं नाही वाटणार. पण ते तेवढं टॅक्टफुली आणि व्हेरी टॅलेंटेडली ते केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट जसं आम्ही म्हणतो आहे ना वन शॉटमध्ये एक ट्राय करत होतो वगैरे, जेवढं काय आम्ही अचीव केलं ना तरी शूटच्या वेळेला आम्ही जेवढे वन शॉट्स आम्ही अचीव करायचा प्रयत्न केला किंवा केले मी लिहून देतो. म्हणजे आम्ही ना तेव्हा जस्ट एक सिरीज मी इंग्लिश सिरीज बघितली होती ॲडोलेसन्स. सो त्याच्यात मला हे होतं की अरे कसं करतात यार, एक तासाचा एपिसोड वन शॉटमध्ये करतायत, सगळ्या टेक्निकॅलिटीज, हाऊ डू दे डू इट. पण जेव्हा आम्ही तो अख्खा सिक्वेन्स शूट करत होतो ना, जेव्हा मोठमोठे शॉट्स होत होते, मला असं वाटलं की आपल्याकडे अजून रिसोर्सेस, थोडी अजून मॅनपॉवर, थोडं अजून बजेट आणि थोडं अजून दिवस जर असते ना तर डेफिनेटली अंधारमायाने हे अचीव केलं असतं हँड्स डाऊन. म्हणजे काहीही, म्हणजे ॲक्टर्स पण आम्ही सगळे सेम झोनमध्ये होतो, हा पण होता, कॅमेरावाले सगळे तयार होते की भाई हे तर मोठमोठे आपण तसेच ठेवले पाहिजे, तसेच केले पाहिजे. सो आय फील आय थिंक ही विल अग्री ऑल्सो की थोडं अजून जरी असतं ना ते वन शॉटमध्ये नक्कीच झाले असते. अँड आय थिंक आपण त्या लेवलला आपणही आहोत, मराठी कॉन्टेंटही आहे किंवा टेक्निकली पण आपण तेवढे साऊंड आहोत की आपण ते अचीव करू शकतो. फक्त थोडंसं अजून बॅकबोन, थोडा टीमचा जर अजून दिला, थोडं अजून बॅकिंग मिळालं ना तर दिस इज डेफिनेटली अचिवेबल. आपण अंधारमाया 2 वर कंप्लीट करू कारण या सक्सेस नंतर ते सगळं मिळेल आपल्याला, जास्त पैसे, जास्त माणसं, काय हवंय तुला फिल्म
शेवटचा प्रश्न या प्रोजेक्ट पण पूर्णपणे वेगळा आहे, पण इकडूनच सुरुवात झालेली आहे की जसं ऋतू आणि शुभंकर म्हणाला की कलाकारासाठी एखादा प्रोजेक्ट चटकन येणं प्रेक्षकांसमोर खूप सुखावणारी बाब आहे. अभिम, तुझ्या बाबतीत तू आज 2 टोकाच्या परिस्थिती बघितल्यास किंवा बघतोयस. एकीकडे राष्ट्रीय पुरस्कार विजेता तुझा जो प्रोजेक्ट आहे बारडू, तो अनेक वर्ष प्रेक्षकांपासून लांब राहिलेला आहे. काहींनी तो फेस्टिवलमध्ये बघितला आहे, काहींनी प्रायव्हेट स्क्रीनिंगमध्ये बघितला आहे, आणि दुसरीकडे आता अंधर्मासारखी महिनाभरात ती रिलीज प्रेक्षकांसमोर आलेली आहे. तुझं मला मनोगत हवं आहे या दोन्ही परिस्थितींबाबत एक मेकर म्हणून, की सगळ्यांचं प्रतिनिधित्व करताना, कारण का असे अनुभव अनेकांना आलेले आहेत. चांगले चांगले प्रोजेक्ट, प्रत्येक चांगलाच प्रोजेक्ट असतो, पण प्रोजेक्ट राहिलेले आहेत, वंचित राहिले आहेत प्रेक्षकांपासून. तुझं मनोगत काय याबाबत नेमकं? म्हणजे ही खरं तर म्हणजे दुःख आहे, हे खूप मोठं दुःख आहे. मी म्हटलं ना की अंधारमाया वेबसिरीज ही माझी पहिली रिलीज होती आहे. जसं बारडो हा माझा चित्रपट ज्याला राष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेले आहेत, सो एक नाही तर 3 पुरस्कार आम्ही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, पण तो प्रेक्षकांपर्यंत आणण्यासाठी आम्हाला खूप अजूनही आमचा प्रयत्न चालूच आहेत, स्ट्रगल चालूच आहेत. सो आता त्याच्यासाठी किती प्रयत्न करायचे, ते जेवढे प्रयत्न एफर्ट लागतात तेवढे आम्ही करतोच आहेत, पण ते पूर्ण होत नाही आहेत. त्याची कारणं काय आहेत? कारणं मीमांसा सगळी जी आहे ती आमची चालूच आहे. पण मला असं आहे की हे बारडोच्या बाबतीत नाही आहे, तर एकंदरीत बऱ्याच चित्रपटांच्या बाबतीत हे झालेलं आहे. म्हणजे पाणीसारखा चित्रपटसुद्धा 5 वर्षांनी रिलीज होतो. सो आता जारण जे आहे ह्यालाही 2 वर्ष लागली. सो हे मराठी चित्रपटांना कमी मिळणारे थिएटर्स, त्यांना कमी मिळणारा शोज, हे एक मोठं कारण. आणि म्हणजे मी प्रेक्षकांना दोष देत नाहीत, पण आपण ज्या पद्धतीने असं म्हणतो की साऊथ इंडियन पिक्चर्स ज्या पद्धतीने आहे ना, त्याचा प्रेक्षक खरंच लॉयल आहे. ते तमिळ पण बघतात, कन्नडा पण बघतात, ते मल्याळम पण बघतात, आणि ते हिंदीही बघतात, ते हॉलिवूडचेही बघतात, पण ते त्यांच्या भाषेत पहिला बघतात. सो आपण आपल्या भाषेत जोपर्यंत हे सगळे प्रोजेक्ट बघणार नाही ना, तोपर्यंत प्रेक्षक वाढणार नाही, आणि तोपर्यंत म्हणजे निर्मात्यांचा विश्वाससुद्धा वाढणार नाही की अशा पद्धतीच्या लोकांना आपल्याकडे वेगवेगळे विषय मांडायचे आहेत आणि ते आवडत आहेत, हा कॉन्फिडन्सही निर्माण होणार नाही. आणि ॲज अ मेकर म्हणून म्हणजे माझ्यासाठी तर खूपच गोष्ट आहे की पहिला चित्रपट डावपेच 2010, त्यानंतर मालिका लक्ष, तिने 6 वर्ष, कारण ते सातत्य मला त्या मालिकेने दिलं किंवा ते सातत्याने करत होतो, त्यामुळे मला इतर काही वाटलं नाही. पण खंत होत होती की दुसरा चित्रपट कधी येतो आहे, काय येतो आहे. त्यानंतर 2016मध्ये कौल मनाचा रिलीज झाला. पुन्हा एक गॅप गेला जो बारडोसाठीचा होता, आणि एक नैराश्यत्व आलं. बारडो हा चित्रपट बनवल्यानंतर, जी आत्ता अंधरमाया शूट झाल्यानंतर मी म्हटलं ना की हे सगळे ते म्हणतात ना की लवकर रिलीज होण्यासाठी एक पॉझिटिव्हिटी राहते आणि ती हळूहळू निघत जाते, आणि मग तुम्ही त्या प्रोजेक्टविषयी याच्याविषयी थोडंसं नैराश्य येतं. तर डेफिनेटली ते झालं बारडोच्या नंतर. त्यानंतर कोरोना आला, लॉकडाऊन आले. सो त्यात मधल्या 3 वर्षात मला असं आलं की संपलं, म्हणजे चित्रपट आपल्याला जमत नाही या नोटपर्यंत मानसिक खच्चीकरण होतं. नॅशनल मिळाला, आणि सुदैवाने बऱ्याच स्क्रीनिंगमध्ये आणि ह्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी बघितलं, आणि जेव्हा लोकांनी बुशअप केलं तेव्हा पुन्हा कॉन्फिडन्स निर्माण आला. आणि तो कॉन्फिडन्स निर्माण झाला कारण पुन्हा कालसूत्र नावाची एक वेबसिरीज आहे जी लवकरात लवकर येईल, या ब्रीदवाक्याप्रमाणे ती कधी येईल या आशेवर मी सुद्धा आहे. पण ती मराठीतली एक मेगा सिरीज आम्ही केलेली आहे, म्हणजे त्यात हाही होता. बट एक प्रोजेक्ट त्याची आम्ही वाटच बघत होतो. रादर माझा फोन गेला तेव्हा आता सगळ्यांना हेच अपेक्षा असते की हा कालसूत्राचं काहीतरी सांगेल. सो डेफिनेटली एक बारडो लॅग, त्याच्यानंतर कालसूत्र, की ज्या बारडोचं नैराश्यत्व ज्या वेबसिरीजने भरून काढलं, ती कालसूत्र माझी वेबसिरीज आहे. सो ती शूट करताना पुन्हा मला तो आत्मविश्वास आला, पण गेल्या 1.5 वर्षात पुन्हा त्याचं काही होत नाही, प्रेक्षकांपर्यंत येत नाही. म्हणून खरं तर याच्या पुढे लगेच चित्रपट करायचा किंवा वेबसिरीज करायचा
म्हणजे मी ठरवलेलं की फार प्रयत्न करतोय आपण, आपल्याला यश मिळत नाही, तो मेहनत करत राहा ह्यानुसार मेहनत करतोय, पण घर कसं चालवणार हा प्रश्न सगळ्यांसमोर असतो. अर्थार्जन कसं करणार हा सगळा प्रश्न येतो सगळ्यासमोर. इंडस्ट्रीच्या सगळ्या म्हणजे टेक्निशियनपासून कलाकारापासून सगळ्यांच्या समोर उभा राहतो. आणि हे नैराश्य माझ्यामते आहे ना प्रेक्षकच घालवू शकतात. कारण जेवढे म्हणजे आता जेव्हा साऊथ इंडियन, आता बरेच जण आमचे मित्र वगैरे मेकर्स झालेत, नॅशनलच्या निमित्ताने बऱ्याच साऊथ इंडियन मित्रांची ओळख झाली, तिथले मेकर्स बनतात. ते जेव्हा बारडो बघितला त्यांनी नॅशनलला वगैरे, ते प्रचंड प्रेमात पडलेत आणि त्याच्यामुळे आमची मैत्री झालेत. पण ते म्हणतात की दिस इज वन ऑफ द बेस्ट कंटेंट ऑफ इंडिया असं जेव्हा सांगितलं जातं आणि त्या कंटेंटला जेव्हा तुमच्याकडे बघितलं जात नाही तेव्हा कळत नाही एक्झॅक्टली. बरं, काही जण तर आम्हाला असे म्हणतात की अरे तुम्ही अवॉर्डवाले रे, फक्त तुम्ही पुरस्कारवाले. हां, म्हणजे आता नेक्स्ट टाईम म्हणजे आपले आता बॅक टू बॅक म्हणजे मठाचे पुरस्कार घेतले मी, सांस्कृतिकचा घेतला किंवा नॅशनल मिळाले, हे सगळे पुरस्कार चालू. तर मला ती साधारणतः त्या कॅटेगरीत की हे फक्त पुरस्कार, ह्यांना अर्थार्जन जेवायला येत नाही, हे फक्त कलेने भूक भागवतात, असं आपल्याकडे डिव्हिजन केलं जातं. तर ते वाईट आहे, म्हणजे खूप वाईट आहे. हे मानसिक खच्चीकरण आहे. आणि ही वेबसिरीज करण्यामागे हेही नव्हतं की लगेच ती आत्ता 30 मेला रिलीज होणार आहे, हे नव्हतं. ही वेबसिरीज करायची आहे कारण एक मनोबल वाढवायचं होतं. आणि तो विषय एवढा छान होता ना की नाही आपण हे करू. आणि ज्यानंतर चॅनलने आम्हाला सांगितलं की 30 मेला आपल्याला करू शकतो का, आमच्या हातात मोजून 15 दिवस होते, मोजून पोस्टच्या सगळ्या टीमच्या हातात. आणि जे मागचं दुःख आहे हे विसरवण्यासाठी आम्ही त्या वन उचललं. म्हणजे मी म्हणेल की जसं भूत मानगुटीवर बसतं आहे, अंधार माया तुमच्या मानगुटीवर, तसं मी अक्षरशः मंदार कमलापूरकर, आमचा एडिटर सुदर्शन सातपुते, पोस्ट हेड सुयोग बालेराव, ह्या सगळ्यांच्या मानेवर बसलो आहे आणि काम करून घेतलं आहे. एक मंदार कमलापूरकरांचा मानेचा ऑलरेडी प्रॉब्लेम होता, त्यांना डॉक्टरने सांगितलं 6 तासाच्या वरती तुम्ही बसायचं नाही, पण ते बिचारे माझ्याबरोबर डे नाईट होते आणि आमच्यासोबत चॅनल टीमसुद्धा तितकीच ताकदीने उभी राहिली. म्हणजे मी सांगतो ना की आज सकाळी 6 वाजता जेव्हा सबमिशन झालं तेव्हा चॅनलची टीम आणि सगळी टेक्निकल पोस्ट हेड टीम सोबत होती. सो प्रोजेक्ट रिलीज होत नाही आहे हे दुःख वाईट आहे, म्हणजे प्रचंड वाईट आहे. ते शक्यतोवर कुणाच्या वाट्याला नाही येऊ जे माझ्या वाट्याला आलं. पण मी म्हणेल की मी प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करणारे कधी हरत नाहीत. सो मी प्रयत्न करत राहीन आणि लोकांसमोर येत राहीन. पुन्हा येणार असं काही म्हणणार नाही. खूप शुभेच्छा संपूर्ण टीमला आणि आपण सेकंड पार्टला पुन्हा गप्पा मारू.